मी माझ्या मिसेसच्या डोमिसाईलसाठी 2.5 ते 3 महिने मी तहसीलदार कचेरीत चक्कर मारत होतो आणि त्या संदर्भात मी एका तलाठी ऑफिसच्या कर्मचाऱ्याला भेटलो तर त्यांनी मला डोमिसाईलसाठी 15,000 रुपये मागितले. सर, मी एका पायानं अपंग आहे. मी आमच्या दोघांची नावं पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज केले होते. दुर्दैवाने माझ्या नावाचा अर्ज नंबर लागला नाही, माझ्या मिसेसच्या नावाचा नंबर लागला आणि त्या मिसेसच्या डोमिसाईलसाठी मी 3 महिने चक्र मारत होतो. तरी जाधव साहेब एक दिवस मला भेटले आणि त्यांनी डोमिसाईल ज्या दिवशी भेटले त्याच दिवशी आम्हाला 400 ते 500 लोकांना डोमिसाईल मिळवून दिलेत आणि कृपा करून आम्हाला गरिबाला घरकुल मिळावे. घरकुल मिळालं पाहिजे. एवढ्या वर्षाने आमचा नंबर लागलाय. आमच्या डोक्यात छत नाहीये, घर भाडं खाणं पिणं एवढं आम्हाला होत नाही. देवाच्या आशीर्वादाने मिळालं आम्हाला घरकुल, म्हणजे आम्हाला भेटलं पाहिजे. पंतप्रधान आवास योजना, घरकुल योजना अशा सर्व योजनांसाठी या सर्व गरिबांना डोमिसाईल सर्टिफिकेट लागतं, पण ह्यांना 2.5-3 महिने चक्रा मारून देत नव्हते. तुम्हाला किती पैसे मागितले गेले आणि त्या कर्मचाऱ्याचं नाव काय होतं? त्या कर्मचाऱ्याचं नाव किरण म्हणून आहे आणि त्याने 15,000 रुपये मागितले होते. ते देण्याची आमची गरिबाची ऐपत नाही आहे. हे या महाराष्ट्रातील भीषण वास्तव आहे. दिव्यांग असणाऱ्या माणसाला 2.5 महिने चक्कर मारायला लावल्या, त्याला 15,000 रुपये मागितले आणि असं करून या सगळ्या प्रोसेसमध्ये 2.5 महिन्याच्या त्यांचं घरकुलची जी पात्रता होती ती सगळी उकळून गेली. म्हणजे एका डोमिसाईलमुळे घर यांच्या हातातून गेलेलं आहे. मित्रांनो, त्या दिवशी किती लोकांना डोमिसाईल आणि बाकी सर्टिफिकेट मिळाले असते? 400 ते 500 लोकांना मिळाले. असं तुमच्याही परिसरामध्ये प्रॉब्लेम असेल, तहसीलदाराकडे, दुय्यम निबंधकाकडे किंवा महानगरपालिका तुमचं काम करत नसेल तर मित्रांनो, सनाई छत्रपती शासन तुमच्या दिमतीला आहे, तुमच्या मतीला आहे. रयतेचे शासन, सनाई छत्रपती शासन.